गुड मॉर्निंग. काल आपण आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय हे बघितलं, त्याच्यामधला डिफरन्स बघितला. आता तिसरा जो बॉन्ड येतो ज्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा त्यालाच डॅटिव्ह बॉन्ड म्हणतात. काय म्हणतात? कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड और डॅटिव्ह बॉन्ड. काय आहे? कोऑर्डिनेट और डॅटिव्ह बॉन्ड. आता हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे हे लक्षात घ्या. कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. आता ह्या होते काय होतं, द particularly bond is formed by sharing of a lone pair of electrons from one atom by two bonding atoms. म्हणजेच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा पर्टिक्युलरली शेअर होतो फ्रॉम वन ॲटम टू अनादर ॲटम. ओके, अँड दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजेच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन और इलेक्ट्रॉन पेयर डोनेट फ्रॉम वन एटम टू अनदर बॉन्डिंग एटम. हा लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात काय बघा, जर तुमचा हा N हा H आणि हा H आहे आणि हा तुमचा पर्टिक्युलरली B हा F आणि हा BF3 आहे, तर हा लोन पेअर इथं बोरॉनकडे शेअर होतो आणि आपल्याला जो बॉन्ड तयार होतो नायट्रोजन आणि बोरॉन मध्ये, ओके, हा आपल्याला पर्टिक्युलरली हा कोऑर्डिनेट बॉन्ड होतो आणि हा आपल्याला एरोनं रिप्रेझेंट केला जातो. आणि म्हणून लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ओके, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन और इलेक्ट्रॉन पेअर डोनेट फ्रॉम वन ॲटम टू अनदर बॉन्डिंग ॲटम. हा बॉन्डिंग ॲटम आहे बरोबर, त्याला हा लोन पेअर इलेक्ट्रॉन आपल्याला काय केलेला आहे, शेअर केलेला आहे. आणि ते शेअरिंग मुळे जो बॉन्ड तयार होतो त्याला कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा त्यालाच आपण डॅटिव्ह बॉन्ड म्हणतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. मग आता ह्या कोव्हॅलेंट बॉन्ड नंतर आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो लेविस डॉट स्ट्रक्चर हे आपल्याला बघायचं आहे. आता लेविस डॉट स्ट्रक्चर ह्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला रूल्स आहेत. ते रूल्स काय आहेत हे आपण बघून घेऊया. ओके, काय आहेत लेविस डॉट स्ट्रक्चर, ह्यामधले रूल्स आपल्याला बघायचे आहे. आता पहिला ज्याला आपण रूल्स म्हणण्यापेक्षा स्टेप्स बघूया. पर्टिक्युलरली फॉर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स करता हा आपल्याला हाऊ टू राईट और हाऊ टू रिप्रेझेंट लेविस डॉट स्ट्रक्चर. ओके, त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेप्स आर इन्व्हॉल्ड. तर स्टेप नंबर 1 ही आपण बघूया. आता स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं, पर्टिक्युलरली स्टेप नंबर 1 इज सजेस्ट दॅट राईट अ सिमेट्रिकल स्केलेटन. Write a symmetrical skeleton, okay, of a symmetrical skeleton, okay, for the molecule or ion. Write a symmetrical skeleton for molecule and ion. Okay. आता ह्यामध्ये बी स्टेप काय येते, यू हॅव रिटर्न द सिमेट्रिकल स्केलेटन ऑफ अ मॉलिक्यूल और आयन्स. ह्याच्यामध्ये लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फ्रॉम मॉलिक्यूल
should be at center, should be at center except हायड्रोजन. कारण हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टरचा आहे, म्हणजे ज्या ज्या कंपाऊंड मध्ये तो प्रेझेंट असतो किंवा काय काय कंपाऊंडचे पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये लाईक HCl, HNO3 असं जर घेतलं तर ह्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली हायड्रोजन सोडून बाकीच्या मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही आपल्याला चेक करायची असते आणि त्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍट द सेंटर ऑफ द मॉलिक्यूल येईल एक्सेप्ट हायड्रोजन, हे लक्षात ठेवा. आता पुढची स्टेप येते स्टेप नंबर 2. आता ह्या स्टेप नंबर 2 मध्ये काय लक्षात घ्या की स्टेप नंबर 2 मध्ये कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहे, ए करा, कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स शेल, इन व्हॅलेन्स शेल. आता व्हॅलेन्स शेल म्हणजेच काय, आउटर मोस्ट ऑर्बिट मधली असलेली, ज्याला आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो. कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ व्हॅलेन्स शेल ऑफ द ॲटम. Calculate the number of electrons in a valence shell of the atom in a molecule. म्हणजेच त्या मॉलिक्यूल मध्ये इच अँड एव्हरी ॲटम्स मधले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हे कॅल्क्युलेट करायचे आहेत जे मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साइड असेल तर कार्बन आणि ऑक्सिजनचे दोघांचेही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. किंवा तुमच्याकडे SO4 असेल तर आपल्याला सल्फर आणि ऑक्सिजन ह्या दोघांचेही कॅल्क्युलेट करायचे, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये लक्षात घ्या एक इफ ओके, पर्टिक्युलरली इफ anion is there, then add number of electron equal to its charge, म्हणजे जर एक मायनस चार्ज असेल, एक मायनस चार्ज ओके, म्हणजे इथे लिहितो असा 1 मायनस चार्ज एक इलेक्ट्रॉन ओके, 2 मायनस चार्ज म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन येईल. आणि इफ कॅशायन इज प्रेझेंट then particularly if a cation is present, then subtract electron equal to its charge. म्हणजे ह्याच्यासारखंच, म्हणजे एक जर पॉझिटिव्ह चार्ज 1 पॉझिटिव्ह चार्ज 1 इलेक्ट्रॉन लेस, 2 असतील तर 2 इलेक्ट्रॉन सबस्ट्रॅक्ट करायचे, हे लक्षात ठेवा. अँड देन काय आहे, देन टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेटेड, इट इज नोन ॲज ए. हे ए म्हणून आपण समजलं जातं स्टेप नंबर 2 मधल्या कॅरेक्टर्स मध्ये. ओके, ते लक्षात ठेवा. आता तिसरा काय येईल, म्हणजेच तिसरा नाही, स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, म्हणजे तिसरा स्टेप्स काय आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता
हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड by all atom to achieve noble gas configuration. आता त्याला आपल्याला इट इज रिप्रेझेंटेड बाय एन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्टेप नंबर 4 येईल. आता ह्यामध्ये स्टेप नंबर 4 मध्ये काय आहे? कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर्ड. कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स shared. It is represented by S and it is obtained that is S equal to, हे लक्षात ठेवा, S equal to N minus A. म्हणजेच स्टेप नंबर 3 मायनस स्टेप नंबर 2A हे करायचं. म्हणजेच तुम्हाला कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर्ड हे बघायला मिळतं आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय एस. नंतर काय येईल? स्टेप नंबर 5. ओके, स्टेप नंबर 5 ही काय येईल हे बघा, लक्षात ठेवा. ह्या स्टेप नंबर 5 प्लेस शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. प्लेस शेअर्ड पेअर्ड electrons between atom, okay, between atom, that is किंवा between atom skeleton. हे लक्षात ठेवा, between atoms skeleton म्हणजे आपण जे पहिलं स्ट्रक्चर करणार आहे, राईट सिमेट्रिकल स्केलेटन फॉर अ मॉलिक्यूल, ते स्केलेटन च्या मध्ये आपल्याला हे शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन्स करायचे आणि रिमेनिंग इलेक्ट्रॉन पेअर्स. ओके, आता ह्यामध्ये स्टेप नंबर 6 मध्ये लक्षात ठेवा काय आहे? रिमेनिंग इलेक्ट्रॉन पेअर. ओके, हा लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा आहे. रिमेनिंग इलेक्ट्रॉन पेअर used for multiple bonding हे लक्षात ठेवा. मग आता ह्या दोन कॅरेक्टर्स मध्ये काय येतं हे लक्षात ठेवा. हे जे दोन शेवटचे आहेत, प्लेस शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, हे करत असताना काय करायचं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. त्यामध्ये काय करायचं? पहिल्यांदा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे पहिल्यांदा काय करायचं? सिंगल बॉन्डेड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ओके, प्लेस सिंगल बॉन्डेड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन and then if octet not completed, then use for multiple bonding. लक्षात ठेवा, पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही स्केलेटन काढता आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स करता, त्यावेळेला पहिल्यांदा सिंगल बॉन्डनं आपल्याला काय करायचं आहे? सिंगल बॉन्डेड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे प्लेस करायचे आहेत. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणू नका, इथं आपण शेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणूया. काय करायचं आहे? सिंगल बॉन्डेड शेअर्ड इलेक्ट्रॉन्स, हा लक्षात ठेवा. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे आपण करायचं आहे. इफ ऑक्टेट जे शेअरिंग ऑफ अ सिंगल बॉन्डिंग करून ऑक्टेट जर कंप्लीट होत नसेल तर आपल्याला मल्टिपल बॉन्डिंगला घ्यायचे आहेत.
आणि मल्टिपल बॉन्डिंग झाल्यानंतर जे रिमेनिंग असतात ते मल्टिपल बॉन्डिंग करता यूज केले जातात किंवा ऍज अ लोन पेअर म्हणून आपल्याला ऍक्ट केले जातात, एवढं लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे लेविस डॉट स्ट्रक्चर आपण काढतो त्याचं आपण एक एक्झाम्पल पर्टिक्युलरली ह्या कॅरेक्टर्स वरती स्टेप नंबर 1 काय आहे, राईट सिमेट्रिकल स्केलेटन फॉर अ मॉलिक्यूल ऑर आयन्स. ओके, हा पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स असतो हे लक्षात ठेवा. लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट फ्रॉम मॉलिक्यूल शुड बी ऍट द सेंटर. जो लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो ऍट द सेंटर असला पाहिजे एक्सेप्ट हायड्रोजन. हा स्टेप नंबर 1 झाला. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, कॅल्क्युलेट नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन अ व्हॅलेन्स शेल ऑफ द ऍटम इन अ मॉलिक्यूल. इफ anion, जर ह्यामध्ये anion जर असेल तो पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल किंवा हे असेल तर ऍड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू इट्स चार्ज. म्हणजेच जेवढा anion वरती चार्ज आहे तेवढा ऍड करायचा. म्हणजे एक मायनस चार्ज असेल तर 1 इलेक्ट्रॉन, 2 असतील तर 2, 3 असतील तर 3. त्यामध्ये दुसरा पॉइंट काय, जर इफ कॅशायन असतील तर सबस्ट्रॅक्ट करायचं इक्वल टू इट्स चार्ज. म्हणजे 1 प्लस चार्ज असेल तर 1 इलेक्ट्रॉन, 2 असतील तर 2 इलेक्ट्रॉन. आणि मग आपल्याला टोटल नंबर हे कॅल्क्युलेट करायचे. स्टेप नंबर 2 ते रिप्रेझेंट केले जातात ए न. स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं आहे, कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड बाय ऑल ऍटम टू अचीव नोबल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणजेच एन काढायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि स्टेप नंबर 5 मध्ये कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर. इलेक्ट्रॉन शेअर हे डिनोट केले जातात एस न, आणि एन मायनस ए केलं तर एस ऑप्टेड होतात. आणि हे शेअर्ड इलेक्ट्रॉन्स स्केलेटन मध्ये आपल्याला बसवायचे आहेत, लक्षात ठेवा. मग आता मी असंच हिथं हा जो पार्ट आहे ना राजानो, या हितमध्ये बघा, हा असा पार्ट, एवढ्या ह्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा इकडं जे लिहून घेतलेलं आहे त्याच्याप्रमाणे कसं आपल्याला पर्टिक्युलरली फाइंड आउट करता येतात ते बघूया. आता तुम्हाला पहिलं जे दिलेलं आहे ते म्हणजेच मॉलिक्यूल दिलेला आहे CO2. हा कार्बन डायऑक्साइड आहे. मग आता ह्याचं मी सिमेट्रिकल स्केलेटन लिहिणार. म्हणजेच कार्बन हा लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कुणापेक्षा, ऑक्सिजन पेक्षा. म्हणून आपल्याला स्टेप नंबर 1 प्रमाणे तो सेंटरला येणार. मग हा पर्टिक्युलरली हा सी इथं O आणि इथं O येणार, हे लक्षात ठेवा. लिहिलंय बरोबर आहे बघा. CO2 घेतलेला आहे. ओके. त्याच्यापेक्षा जरा खालती लिहायचं असेल तर खालती लिहितो जरा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळू शकेल. तर इथं आपल्याला CO2 मॉलिक्यूल घेतला, तो सिमेट्रिकल स्केलेटन मध्ये हा C, इथं O आणि इथं O लिहिला. ठीक आहे. हा पहिला पॉइंट काय गेलं. ओके. हा पहिला पॉइंट आपला सगळ्यात महत्वाचा तयार झाला, एवढं लक्षात ठेवा. आता दुसरा पॉइंट काय आहे, कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स शेल. आता कॅल्क्युलेट ज्या वेळेला व्हॅलेन्स शेल मध्ये करता तर तुम्हाला काय पाहिजे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असलं पाहिजे. आता कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा काय आहे, तर 1s2, 2s2, 2p2 म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि ऑक्सिजन मध्ये काय येतं, 1s2, 2s2, 2p4 असं येतं. बरोबर आहे. म्हणजेच 6 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन मध्ये व्हॅलेन्स मध्ये बघायला मिळतात. म्हणजेच ह्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि कार्बन मध्ये 4 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स मध्ये आहेत. व्हॅलेन्स शेल म्हणजेच लास्ट एनर्जी 2 नंबर, इथं 4, इथं 6 आहेत. ओके. आता ह्याच्यावरती चार्ज आहे का, CO2 वरती चार्ज नाही आहे. त्यामुळे हे जे 2 पॉइंट्स आहेत, anion आणि कॅशायन, हा येतच नाही. म्हणजेच तुम्ही जर स्टेप नंबर 2
ही झाली स्टेप नंबर 1 झाली, ही स्टेप नंबर 1 झाली. आता स्टेप नंबर 2 काय करणार आहे, आपल्याला ए कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजेच कार्बन हा जर घेतला तर कार्बनचं मॉल किती आहेत, 1 ऍटम आहेत. किती आहेत त्याच्यामध्ये, 4 आहेत ना. म्हणून 1 × 4 आणि प्लस हे 2 आहेत म्हणून 2 × 6 6 दोन्ही 12 आणि 16 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात ऍज पर द स्टेप नंबर 2, कारण का इथं कुठेही चार्ज नाही म्हणून. आता स्टेप नंबर 3 ही लक्षात ठेवा. स्टेप नंबर 3 ही आपण घेतल्यानंतर ह्यामध्ये काय कॅल्क्युलेट करणार आहे, तर एन कॅल्क्युलेट करायचा आहे. तो एन काय सांगतो, कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड बाय ऑल ऍटम टू अचीव नोबल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणजेच कार्बनला नोबल गॅस कॉन्फिगरेशन अचीव करण्याकरता 8 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. ऑक्सिजनला सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. म्हणून इथं 1 आहे कार्बनचा, म्हणून 8 × 1 आणि प्लस 2 × 8 असं येणार. का 2 ऑक्सिजन आहेत, कुठल्याही याला 8 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत ना. म्हणून एनची स्टेप नंबर 3 ही सोपी आहे. कॅल्क्युलेट आपल्याला इथं असं करायचं नाही, इथं 4 आहेत व्हॅलेन्स शेल मध्ये आणि 8 इलेक्ट्रॉन्स लागणार, म्हणजे 8 - 4 म्हणजे फक्त 4 असं नाही. टोटल कार्बनला कुठलाही इलेमेंट असू दे त्याला 8 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत व्हॅलेन्स मध्ये. म्हणून 8 × 1 कार्बन पुरतं. ऑक्सिजन 2 आहेत म्हणून 2 × 8 म्हणजे 8 2 16 आणि 8 24 इलेक्ट्रॉन बघायला मिळाले. आता पुढचा येईल स्टेप नंबर 4, म्हणजेच एस कॅल्क्युलेट करायचा आहे माझ्यानो, एन - एन. मग तो एस कॅल्क्युलेट करत असताना काय करतो आपण, 24 - 16 म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला शेअर करायचे आहेत बिटवीन कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये. मग आता मला सांगा, ह्या कार्बन जर बघितला तर ऑक्सिजन प्रमाण आपल्याला 2s2 पर्टिक्युलरली 2s2 आहे आणि 2p4 4 2 6 बघायला मिळतात. आणि आपल्याला जर बघितलं तर कार्बनचा काय आहे, टोटल व्हॅलेन्सी ह्या ऑक्सिजन बरोबर 4 असणार आहे, दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर 4 असणार आहे. म्हणजे शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन्स किती करायचे आहेत, 8 करायचे आहेत बिटवीन ऑक्सिजन. म्हणजे हा आपल्याला 1 म्हणजे ऑक्सिजनची 2 व्हॅलेन्सी कंप्लीट झाली, कार्बनची 2 व्हॅलेन्सी घेतली इथं, आणि इथं 2 आणि हे ऑक्सिजन ह्याचे 2 म्हणजे टोटल 8 झाले की नाही बघा. 2 आणि 2 4 2 6 2 8 झाले. मग आता आपल्याला टोटल इलेक्ट्रॉन्स किती राहिलेत बाबा राजानो, तर 16 राहिलेत. 16 पैकी 8 इथं शेअर आहेत, कारण का 16 इलेक्ट्रॉन्स तुम्ही काढलेले आहेत टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता ह्यातले लक्षात घ्या, ह्या ऑक्सिजन मध्ये व्हॅलेन्स शेल मध्ये किती आहेत, 6 आहेत ना, परंतु ऑलरेडी 2 आहेत. इथं 2 इथं 2 म्हणजे 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि इथं 2 2 4 आणि 2 6 हे तुमचं इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. कुणाच्या बाबतीत, CO2च्या बाबतीत. बघा हा 24 - 16 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स. टोटल ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. मग मी काय केलं, इथं 2 टाकले, इथं 2 टाकले. ओके, 4 व्हॅलेन्सी झाले. ऑक्सिजनचे 2 आहेत, कारण ऑक्सिजन डायव्हॅलेंट आहे. इथं 2 आणि इथं 2. मग राहिले किती, 8 इलेक्ट्रॉन्स राहिले, कारण टोटल 16 इलेक्ट्रॉन्स आहेत कार्बन डायऑक्साइड मध्ये. बघा तुम्ही, कार्बनचे 4 आणि ऑक्सिजनचे 6 2 12 16 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यातले 8 गेले, मग 8 राहिले. मग 2 इथं 2 इथं 2 इथं 2 इथं, म्हणजेच ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन्स, ह्या ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन्स आणि कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन्स हे रिप्रेझेंट होतात, शेअर होतात. आणि म्हणून मग तुम्ही जर घेतला हा सी इकडं हे असं, इकडं हा O हा घेतला तर बघा, हा एक सिंगल बॉन्ड येईल, हा एक सिंगल बॉन्ड येईल. म्हणजे इथं सांगितलं का, प्लेस द सिंगल बॉन्ड करता हे 2 इलेक्ट्रॉन्स टाकले आपण. मग आता 2 गेले. ओके, यातला 1 कोणाचा गेला, ऑक्सिजनचा गेला, 1 कार्बनचा गेला. पण मग कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण झाली नाही,
मग इथं मल्टिपल बॉन्डिंग करता 2-2 टाकले आणि मग इथं रिमेनिंग आपल्याला इलेक्ट्रॉन्स टाकले, म्हणून कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये C डबल बॉन्ड O कॅरेक्टर बघायला मिळतं. हे येतं लेविस डॉट स्ट्रक्चर, हे आपण काढतो. आता तसंच पुढचं पण आणखीन एक स्ट्रक्चर बघूया. ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करत असताना किंवा हे कॅल्क्युलेशन्स करत असताना राजानो आपल्याला हे स्टेप्स फॉलो करायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. दुसरा कॅरेक्टर येईल SO4 2- हा कॅरेक्टर बघायला मिळेल. काय येईल? SO4 2- हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल. आता ह्या SO4 2- हे जर आहे तर त्यामध्ये लक्षात घ्या सल्फर हा लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कुणापेक्षा? ऑक्सिजन पेक्षा. म्हणजे सिमेट्रिकल स्केलेटन लिहिताना इथं एक O, इथं एक O, इथं एक O आणि हा एक O असं टाकणार आणि इथं वरती 2- म्हणून चार्ज आपण लिहिणार. हे लक्षात ठेवा, शेअरिंग केलेलं नाही आहे. मग आता पहिल्यांदा स्टेप नंबर 1 प्रमाणे सिमेट्रिकल स्केलेटन काढलं. ओके, आता हे सिमेट्रिकल स्केलेटन काढल्यानंतर स्टेप नंबर 2 म्हणजेच A कॅल्क्युलेट करायची आहे. स्टेप नंबर 2 म्हणजे A कॅल्क्युलेट करायचा आहे. सो A इक्वल टू, आता सल्फर आणि ऑक्सिजन दोघही एकाच फॅमिलीचे मेंबर्स आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं त्या दोघांच्या मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे 6 येणार आहेत. म्हणजे सल्फर मध्ये पण 6 आहेत आणि ऑक्सिजन मध्ये पण 6च आहेत, कारण दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं मी कुठेतरी लिहितो सल्फर आणि ऑक्सिजन फ्रॉम सेम फॅमिली, म्हणजे ऑक्सिजन फॅमिली मधले आहेत आणि म्हणून त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे NS2NP4 असं येतं. काय येतं? NS2NP4. म्हणजेच ऑक्सिजनच्या बाबतीत इथं एनर्जी लेवल नंबर 2 येईल, सल्फरच्या बाबतीत 3 येईल ऍज पर ऍटॉमिक नंबर प्रमाणे. परंतु जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? NS2NP4 येईल. म्हणजेच सल्फर मध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन मध्ये 6 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स असणार आहेत, हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग आता A कॅल्क्युलेट करताना S1च आहे आपल्याकडं. मग S1 आहे म्हणल्यावर 1 × 6 घ्या. ऑक्सिजन किती आहेत? 4 × 6 घ्या. आणि 2 एनायन्सचे चार्ज किती आहेत? 2- म्हणजे 2 चार्ज आहेत, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन ऍड करा. म्हणजेच 6 चौक 24 आणि 7 30 हे 32 इलेक्ट्रॉन झाले. आता स्टेप नंबर 3 प्रमाणे N काढा. ओके, N इक्वल टू, आता बघा सल्फर 1 आहे म्हणजे 8 × 1 and प्लस 4 × 8, कारण 4 ऑक्सिजन आहेत. 8 चौक 32 आणि 8 40 झाले. आता स्टेप नंबर 3 बघा. स्टेप नंबर 3 हा जर तुम्ही कॅल्क्युलेट केला स्टेप नंबर 3 मधला, ओके, तर लक्षात घ्या काय कॅल्क्युलेट करणार? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स S इक्वल टू N - A म्हणजे 40 - 32 म्हणजे टोटल 8 येणार आहेत. मग मी तुम्हाला काय सांगितलं? प्लेस फॉर सिंगल बॉन्ड कॅरेक्टरनं आपल्याला जर प्लेसिंग करायचं झालं तर बघा हे 8 इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिजनचा 1 सल्फरचा आहे, ऑक्सिजनचा 1 सल्फरचा आहे, ऑक्सिजनचा 1 सल्फरचा आहे, ऑक्सिजनचा 1 सल्फरचा आहे. किती गेले रे? 8 इलेक्ट्रॉन्स गेले. जे शेअरिंग केलं आपण 8 इलेक्ट्रॉन शेअर केले. मग आता राहिले किती? तर 40 आहेत. 40 मधून आपल्याला टोटल नंबर 32 आहेत. 32 मधून 8 गेले म्हणजे 24 राहिले. ओके, ऑक्सिजन मध्ये किती असणार आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स असले पाहिजेत, जे
लास्ट ऑर्बिट मध्ये असले पाहिजेत. जे पार्टिसिपेट त्यातले 2 इथं गेलेले आहेत राजानो, कुणाबरोबर सल्फर बरोबर. म्हणजेच ह्या ऑक्सिजन वरती 2 2 4 2 6 राहिले. हा 2 2 4 2 6 2 2 4 2 6 2 2 4 2 6. म्हणजे बघा हा 8 हा 8 हा 8 8. ओके. आणि बघा हा हे 6 हे 6 हे 6 लाल न केलेले 6 किती झाले 6 चोक 24. आणि सल्फर आणि ऑक्सिजनच्या बरोबर शेअरिंग मधले 8 24 आणि 8 32 इलेक्ट्रॉन झाले का नाही बघा. म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सल्फर आणि ऑक्सिजन मध्ये 32 आहेत. त्याचं फक्त आपण काय केलं शेअरिंग केलं. शेअरिंगला किती येतात 8 इलेक्ट्रॉन्स येतात. 8 इलेक्ट्रॉन्स मध्ये आपण डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कॅरेक्टरनं टाकलेला आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो कुणाच्या बाबतीत पर्टिक्युलरली पॉलीएटॉमिक अनायन्सच्या बाबतीत. आता सिमिलरली आपण दुसरा एक कॅरेक्टर बघूया ज्याला आपण NO2- असं कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे. बघा हा एक एक गोष्टी आपण बघूया. पहिल्यांदा आपण एक घेऊया आपल्याला CCl4. म्हणजेच ह्या पद्धतीनं तुम्हाला कसं काढता येईल इलेक्ट्रॉन्सचं डॉट स्ट्रक्चर हे तुम्हाला बघता येईल. आता जर तुम्ही CCl4 घेतला तर काय येईल बघा. हा C इथं Cl हा Cl हा Cl हा Cl येणार. बरोबर आहे ना. आता तुम्हाला माहिती आहे की क्लोरीनचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन क्लोरीन म्हणजेच हॅलोजन फॅमिली. ओके. हे आता मला इथं आपल्याला थोडक्यात लिहायला पाहिजे. हॅलोजन फॅमिलीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. क्लोरीनच्या बाबतीत 1s2 2s2 हा क्लोरीन 17 आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p5 म्हणजेच 5 आणि 2 7. म्हणजेच लक्षात घ्या हॅलोजन फॅमिलीमध्ये किती 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार आहेत हे लक्षात घ्या सगळ्यांनी. ओके. आता हा 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत आणि कार्बन मध्ये किती आहेत तर 4 येतात. मग अशी सांगितलंय 1s2 2s2 2p2 म्हणजे 4 आले. मग पहिल्यांदा आता CCl4 आहे चार्ज नाही आहे म्हणजे स्टेप नंबर 2 प्रमाण A कॅल्क्युलेट करा. कार्बन एकच आहे म्हणून किती येणार राजानो बघा 1 × 4 येणार प्लस हे किती आहेत क्लोरीन बघा तुम्ही 7 आहेत म्हणजेच 7 गुणिले 4 7 चोक 28 इलेक्ट्रॉन बघायला मिळणार. आता त्याप्रमाणे स्टेप नंबर 3 घ्या. म्हणजेच N काढायचं आहे आपल्याला. N मध्ये बघा प्रत्येक याला किती लागणार आहेत राजानो 8 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. कार्बन 1 आहे म्हणजे 8 × 1 प्लस क्लोरीन 4 × 8 8 चोक 32 आणि 8 40 आले. मग आता स्टेप नंबर 4 घ्या. आता ह्या स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला जर तुम्ही घेतलं स्टेप नंबर 4 मध्ये तुम्ही जर आपल्याला इथं S काढायचा ठरवला तर S = N - A म्हणजेच 40 - 32 हा 8 इलेक्ट्रॉन्स शेअर करणार आहे. मग मी काय करतो इथं क्लोरीन जो शेअर करणार आहे तो क्लोरीन हा डॉट न दाखवतो आणि कार्बन हा X न इलेक्ट्रॉन दाखवतो. लक्षात घ्या कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे म्हणजे हा 1 2 3 4 झाला. क्लोरीनचा 1 1 1 1 आणि 1 घेतला ना 1 1 1 घेतला. आता राहिले किती बघा हे 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 गेले म्हणजे 24 राहिले. आणि परत ते क्लोरीन वरती 6 6 टाका इथं 2 2 4 आणि 2 6 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 हे आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर
कुणाचं बघायला मिळालं, CCl4चं बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यापेक्षा थोडंसं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आपण बघायचं आहे. ते कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर हे जर बघायचं ठरवलं, प्रत्येक वेळेला बघा हा, मी कुठेही रूल आणि स्टेप्सच्या विरोधात गेलेलो नाही आहे. सगळे रूल्स फॉलो करूनच आपण स्ट्रक्चर काढलेलं आहे. म्हणजेच तुम्ही जर पुढचा घेतला NO2- हा घेतला, ओके. आता ह्याचं स्ट्रक्चर येणार आहे सिमेट्रिकल स्केलेटन. ऍज पर द रूल नंबर 1 राईट सिमेट्रिकल स्केलेटन हा घेणार आणि ह्याच्यावरती मायनस चार्ज घेणार आहे, हे लक्षात ठेवा. NO2- हे तुमचं इलेक्ट्रिक स्ट्रक्चर सिमेट्रिकल स्केलेटन येईल, फक्त शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स केलेलं नाही. आता नायट्रोजन फॅमिलीमध्ये बघा 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, जे 1s2, 2s2, 2p3 म्हणजे टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 5. नायट्रोजन मध्ये किती आहेत, 5 आहेत. आणि ऑक्सिजन मध्ये तुम्हाला माहिती आहेत 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हे लक्षात ठेवा, ओके. मग पहिल्यांदा स्टेप नंबर 1 प्रमाणे ए कॅल्क्युलेट करा. ए कॅल्क्युलेट करताना नायट्रोजन किती आहेत, 5 × 1 प्लस ऑक्सिजन किती आहेत, 2 × 6 आणि एक चार्जचा निगेटिव्ह चार्ज 1 आहे म्हणून 1 ऍड करणार, म्हणजे हा झाला +1. म्हणजे टोटल झाले 6 × 2 = 12, 5 = 17 आणि 1 = 18 इलेक्ट्रॉन्स झाले. आता स्टेप नंबर 2, ओके, ज्याच्यामध्ये n कॅल्क्युलेट करणार आहे. नायट्रोजनला 8 × 1 प्लस 2 × 8 म्हणजेच 8 × 2 = 16, 8 = 24 इलेक्ट्रॉन झाले. आता स्टेप नंबर 3 मध्ये काय येणार, s काढायचं आहे, n - n काढायचं आहे, जे 24 - 18 जे टोटल 6 इलेक्ट्रॉन शेअर करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता 6 इलेक्ट्रॉन शेअर केले आपण, बघा हा. पहिल्यांदा तुम्ही हा नायट्रोजन 2, हा पर्टिक्युलरली हा 2 4 आणि हे 2 6 असं इलेक्ट्रॉन शेअर केले. किती झाले, 2 इकडच्या बाजूच्या डाव्या बाजूच्या ऑक्सिजनला 4 टाकले आणि इकडे 2 टाकले, टोटल 6 इलेक्ट्रॉन आपण शेअर केले. आता रिमेनिंग किती आहेत बघा, 18, 18 - 6 म्हणजेच 12 येणार आहेत. आता इथं 2 आहेत, लक्षात ठेवा. म्हणजेच इथं आपण जर नायट्रोजन वरती जर तुम्ही कॅरेक्टर जर घेतला, हे 2 हे 2, ओके, इकडं 2 येईल. आता ऑक्सिजन म्हणजे टोटल तुमचे किती आहेत, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, हे टोटल स्टेप 18 येणार आहेत. 18 मधले आपल्याला 6 शेअरिंग मध्ये गेलेले आहेत, ओके, हे लक्षात ठेवा. आता हा 6 शेअरिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला राहिले किती, 18 मधनं 6 गेले, 12 राहिले. आता ह्या 12चं, ओके, 18 मधून 6 गेले, राहिले 12, हे लक्षात ठेवा. आता ह्या 12 मध्ये आपल्याला 2 ऑक्सिजन आहेत, हे लक्षात ठेवा. 2 ऑक्सिजन आहेत आणि नायट्रोजन वरती 1 लक्षात ठेवा, हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. नायट्रोजन वरती 1 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतो, हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट पार्ट येतो, कारण नायट्रोजन मध्ये आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन येतात 5 असतात. टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5, 2 आणि 2 4 झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं नायट्रोजन वरती लोन पेअर इलेक्ट्रॉन झाला, ओके. मग आता ह्यातला लोन पेअर गेलेला आहे 2 आणि 2 4 आणि ह्यातला 1 5, 1 ऑक्सिजनचा घेतलेला आहे. आणि म्हणून इथं काय केलं मी, 2 2 4 2 6 असं टाकलं. आणि म्हणजेच किती झाले बघा, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8, 8 आणि 7 14
आणि राहिले आता 4, म्हणजेच हे 1 आणि हे 2 असं स्ट्रक्चर एक बघायला मिळेल. म्हणजेच काय येईल बघा, तुम्ही जर स्ट्रक्चर काढलं तर इथं हा N, हे 2 मल्टिपल बॉन्डिंग करता आले ऑक्सिजन, हे 2 आणि हा 2. ओके, इथं लोन पेअर आला ऑक्सिजन वरती आणि एक आपल्याला ह्याच्यामध्ये ऑक्सिजन बरोबर हा प्रमाण एक सिंगल बॉन्ड कॅरेक्टरचा बघायला मिळेल. म्हणजेच हा सिंगल बॉन्ड बघायला मिळेल. इथं लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा. आता तुम्ही हेच स्ट्रक्चर दुसऱ्या बाजूने सुद्धा काढू शकताय. ओके, आता तुम्ही काय करू शकता, इथं जो डबल बॉन्ड आलेला आहे ऑक्सिजनला, ओके, तो इकडच्या बाजूला घेऊ शकता. म्हणजेच नेमकं काय करू शकता बघा, आता हा ONO आहे की नाही, हा N, हा O आणि हा O. मी आता डाव्या बाजूला काय केलं होतं, 2 इलेक्ट्रॉन्स शेअर केलेले होते. त्याच्याऐवजी काय करतो, इकडं 1 2, इकडं 1 2, हा लोन पेअर झाला. ओके, आणि मग ह्याच्यावरती येतील 4 इलेक्ट्रॉन्स येतील आणि ह्याच्यावरती आपल्याला 6 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील. म्हणजेच ह्याच्यामध्ये जर हे काढला तर N, हा O, ओके, आणि ह्यामध्ये 1 आणि ह्याच्यामध्ये काय येईल, हा डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑक्सिजनचा बघायला मिळेल. आणि ह्या पद्धतीनं हे स्ट्रक्चर्स दोन्ही पण काढता येतील. ओके, हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाण. म्हणून तुम्हाला मी CCl4 पण सांगितलं, NO2- सांगितलेलं आहे. हे NO2- मध्ये लक्षात घ्या, हे जे 18 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्यातले शेअरिंग करत असताना बघा, इकडं 2 2 4 केले, इकडं 2 6 केले, इकडं 2 2 4 आणि 2 6 केलेले आहेत. आपल्याला 6 इलेक्ट्रॉन्स शेअर करायचे आहेत. परंतु ते शेअर करत असताना लक्षात घ्या, इथं नायट्रोजनचे टोटल 5 व्हॅलेन्सी आहेत. म्हणून इथं नायट्रोजन 2 घेतले, इथं 2 घेतले लोन पेअर म्हणून, आणि एकच घेतला आणि 1 ऑक्सिजन कडनं घेतलेला आहे. हे लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं शेअरिंग प्रमाणे 2 स्ट्रक्चर हे आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात घ्या. अजून तुम्हाला दुसरं जर आणखीन एखादं स्ट्रक्चर ह्यामध्ये बघायचं असेल तर आपल्याला CO- हे कॅरेक्टर बघूया. ओके, CO- नाही, CO हे कॅरेक्टर्स बघूया. कार्बन मोनॉक्साईड. आता ह्या कार्बन मोनॉक्साईड मध्ये लक्षात घ्या, हा C आणि हा O येणार आहेत. आता हे घेत असताना ह्या रूल्स फॉलो करायची काहीही गरज नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये. आता कार्बन मध्ये व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा राजानो, तर कार्बन मध्ये 4 आहेत, ऑक्सिजन मध्ये 6 आहेत. म्हणजे 4 + 6 = 10 इलेक्ट्रॉन्स आपल्याला बघायला मिळतात. आता ह्यातले 10 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात. हे जर तुम्ही लक्षात घेतला तर कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स शेअर झाला. ओके, हा 1 इलेक्ट्रॉन शेअर झाला. हे लक्षात ठेवा. आता हा इलेक्ट्रॉन शेअर झाला. ओके, म्हणजेच आपण असं काढूया, हा 1 इलेक्ट्रॉन शेअर झाला आणि मग कार्बन वरचे हे 2, म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4 कंप्लीट झाली. ओके, आणि इकडे ऑक्सिजनची 2 2 4 आणि 2 6 ह्या पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळेल. आणि मग इथं आपल्याला हा C, ओके, ह्याच्यामध्ये O हे असं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सिंगल बॉन्ड काढलेला आहे. हा जर लक्षात घेतला आपल्याला तर आता काय होतं, हे जे 2 आहेत, ओके, 1 2 हे मल्टिपल बॉन्डिंग मध्ये येऊ शकतात आणि ऑक्सिजन वरती असा ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर येऊ शकतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आपल्याला बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला टोटल इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत बघायला मिळतो. ओके, जरी आता इथं कसं आहे, सिमेट्रिकल स्केलेटन नाही, कारण 2च हे आहे. लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वगैरे बघायचे कारण आहे, नुसतं कार्बन आणि ऑक्सिजन आहे म्हणून मी 4 आणि 6 घेतले. टोटल 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यातले कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स टाकले,
म्हणजे कार्बनचे व्हॅलेन्स राहिली 2 म्हणून इथं 2 आणि 2 4 आणि इथं आपल्याला ऑक्सिजनचे 6 घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला कार्बन मोनॉक्साईड मध्ये किंवा कार्बोनिल ग्रुपमध्ये ज्या वेळेला येतं त्यावेळेला कार्बनचे 2 आणि हे 2 शेअरिंग केल्या बाकीचे हे जे 2 राहतात ते पेरिंग करून पर्टिक्युलरली डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार करतात हे लक्षात ठेवा. आता काय काय वेळेला हे सगळं ज्या वेळेला स्ट्रक्चराइज करतात त्यावेळेला आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर ह्या पद्धतीनं आपण सगळे मॉलिक्युल्स डॉट स्ट्रक्चरनं काढतो. परंतु काय काय वेळेला कसं काढतात बघा, काय काय वेळेला काय रूल्स जे असतात ते कसे रूल्स असतात हे आपण बघून घेऊया. परत एकदा बघा काय काय मॉलिक्युल्स आता हे काय थोड्या मॉलिक्युल्सला सॅटिस्फाय केलं जातात तर बाकीच्या मॉलिक्युल्सना कसं करता येतात. पहिल्यांदा काय करा, काउंट द टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा पहिला पार्ट येईल. दुसरा कॅरेक्टर काय येईल, ओके ओके. देन राईट स्केलेटल स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल, राईट स्केलेटल स्ट्रक्चर ओके ऑफ अ मॉलिक्यूल, स्केलेटल स्ट्रक्चर ऑफ अ मॉलिक्यूल टाकायचं आहे. इंडिकेटिंग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ ईच ॲटमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इंडिकेट करून आपल्याला टाकायचे आहेत. ओके. देन फॉर्मेशन ऑफ सिंगल बॉन्ड बाय शेअरिंग टेक्स प्लेस हे करायचं. ओके. आता चौथा कॅरेक्टर काय केलं जातं हे लक्षात ठेवा. इफ ऑक्टेट इज नॉट कंप्लीट, okay, then octet is not complete, form multiple bond हे लक्षात ठेवा. फॉर्म अ मल्टिपल बॉन्ड between atom okay to complete octet, so that octet is completed. ओके, हे लक्षात ठेवा. मग anions असतील, if anions extra add electron equal to charge हे लक्षात ठेवा. आणि कॅशायन असेल तर ओके, कॅशायन असेल तर सबस्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉन इक्वल टू चार्ज हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळेल. आता कॅशायन डिफिशियन्सी असेल तर बघता येईल. मग आता पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये आयन्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ॲटम्स आर फ्लँक्ड अराउंड द लिस्ट कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं हे लक्षात ठेवा. मग आपल्याला एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर आपण इथं HNO3 ह्याचं लेविस डॉट स्ट्रक्चर कसं काढायचं हे पहिल्यांदा मांडून घ्यायचं. आता हे मांडून घेत असताना आपल्याला सगळ्यांच्या मध्ये हायड्रोजन काय आहे, H1 आहे, 1 ओके, हे लक्षात ठेवा. नंतर ऑक्सिजन हा 8 आहे आणि नायट्रोजन 7 आणि आपल्याला पर्टिक्युलरली बघायला मिळतं 7 बघायला मिळतं. म्हणजेच ह्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, ह्याच्यामध्ये 2 आणि 6 इलेक्ट्रॉन आणि ह्याच्यामध्ये 2 आणि पर्टिक्युलरली किती येणार आहेत 2 आणि 5 इलेक्ट्रॉन्स असं कॉन्फिगरेशन्स मध्ये येईल. म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स कुठले कुठले आहेत
तर हा 5 6 आणि हा 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मध्ये आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग आता आमचं HNO3 असा आहे. आता तुम्हाला काय वाटेल की ऑक्सिजन हा नायट्रोजन बरोबरच तिन्ही बॉन्ड होतात का, तर होत नाहीत. यामधला काय होतं, एक H एका O बरोबर, एक हा दुसरा O N बरोबर बघायला मिळतो, आणि हा इथं एक O आणि हे O असं सिमेट्रिकल स्केलेटन काढता येतं. ONOO असं काढता येईल. आता ह्यामधला एक इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन मधला एक इलेक्ट्रॉन हे आपण शेअर करू शकतो. बघा, हा 1 आणि हा 1 शेअर केला. आता तुम्हाला टोटल किती आहेत बघा, 6 आणि 5 11 आणि 1 12 हे टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत. आता नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्ड करता टाकला, परत नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये हा पण तुम्हाला सिंगल बॉन्ड कॅरेक्टर टाकलेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच तुमचा बघा 5 6 5 11 1 12 म्हणजे 2 2 4 2 6 2 8 एवढं झालेल्या आहेत. आता सिंगल बॉन्ड करता टाकलेला हा एक सिंगल बॉन्ड आहे, हा एक सिंगल बॉन्ड आहे, हा एक सिंगल बॉन्ड, हा एक सिंगल बॉन्ड आलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे, 6 5 11 आणि 1 12 टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत आपल्याकडं 12 आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, त्यातले आपण 2 2 4 2 6 2 8 हे कॅरेक्टर बघितलेले आहेत. म्हणजेच लेविस डॉट स्ट्रक्चर्स प्रमाणे HNO3 चा जे ह्याने 8 6 2 8 आणि 5 2 7 7 म्हणजे 7 आणि 5 12. ओके, आता ह्यामध्ये शेअर इलेक्ट्रॉन्स करताना, ओके, शेअर इलेक्ट्रॉन्स करताना, ओके, जर तुम्ही बघितलं हे मल्टिपल बॉन्डिंगला टाकलेलं आहे. ओके, आता ह्या मल्टिपल बॉन्डिंग मध्ये आणखीन एक आपल्याला इथं डबल बॉन्ड कॅरेक्टरला एक शेअर करून टाकूया. ओके, म्हणजेच हे ऑक्सिजनचे टोटल किती येणार आहेत, ऑक्सिजन 3 आहेत लक्षात ठेवा. म्हणजेच ऑक्सिजन म्हणजे 6 त्रिक 18. बघा, हा ऑक्सिजनचे 3 म्हणजेच 18. ओके, हायड्रोजनचा 1 19. ओके, आणि नायट्रोजनचा 1 7 7 आणि 1 8 18 आणि 8 26 इलेक्ट्रॉन्सचं प्रेझेंटेशन करायचं आहे. किती, 26 इलेक्ट्रॉन. त्यातलं मी काय केलं, 2 हायड्रोजनला टाकले, 2 ऑक्सिजनला टाकले, नायट्रोजनला आणि ऑक्सिजन मध्ये 1 टाकला. इथं मल्टिपल बॉन्डिंग करता हा 1 आणि हा 1 असं मल्टिपल बॉन्डिंग करता 1 टाकला, म्हणजे इथं 2 गेले, 2 4 गेले, 2 6 2 8 2 10 असं गेलेलं आहे. ओके, आता ह्या ऑक्सिजन वरती हा जो वरचा ऑक्सिजन आहे त्याच्यावरती बघा तुम्ही इथं 2 आहेत, म्हणजेच लाल पेन घेतो मी इथं, आपल्याला इथं 2 2 4 आणि हे 2 6 बघायला मिळतील. इथं तुमचा एक X आणि O आहे, म्हणजेच इथं सुद्धा किती येतील तुम्हाला, 2 आणि 2 4 येतील. हे 2 आणि 2 4 2 6, हे 2 2 4 2 6. आता हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन नीट बघा, त्याच्यावरती सुद्धा इथं 2 2 4 2 6 येतील, आणि नायट्रोजन वरती आपल्याला लोन पेअर बघायला मिळणार नाहीत. म्हणून तुम्ही बघा, हे 2 2 आणि 2 4 2 6 2 8 2 10 2 12 2 14. ओके, 14 2 16 आणि 16 आणि 4 20 हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. हे तुमच्या पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स मध्ये येतं. लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे हे आपल्याला बघायला मिळतं. आणि मग इथं हा H, हा O, इथं N डबल बॉन्ड O, हा इथं O, हे असं कॅरेक्टर्स, ओके, हे आपल्याला बघायला मिळतं.
हे लक्षात ठेवा. हा लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे हा HNO3 चा फॉर्म्युला आपल्याला बघता येतो. हा लक्षात ठेवा. म्हणजे मगाशच्या आपल्या कॅरेक्टर प्रमाणे जर बघायचं झालं म्हणजेच ए हे यांनी जर काढायचं ठरवलं आपण तर ते सुद्धा बघा. त्यानं सुद्धा आपण काढू शकतो. HNO3 घेतलेला आहे. तुमचा हा स्ट्रक्चर घेताना आपल्याला हा H इथं हा O ओके इथं N हा सिमेट्रिकल स्केलेटन काढला. ओके आता पहिल्यांदा ए काढताना आपण काय करणार आहोत. हायड्रोजन एक आहे 1 इंटू आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 1 आहे प्लस. ओके आता ऑक्सिजनला किती लागणार आहेत. ऑक्सिजनला टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 म्हणजे 6 इंटू 3 प्लस नायट्रोजनचे 5 आहेत जे 5 इंटू 1 म्हणजे किती येणार. साहित्रिक 18 18 बघा हा 1 अधिक 18 अधिक 5 म्हणजे 18 5 23 आणि 24 इलेक्ट्रॉन झाले. ओके हे लक्षात ठेवा. किती झाले इलेक्ट्रॉन. 24 इलेक्ट्रॉन ए झालं. मग आता एन काढायचा आहे. आता ह्याला 2 येणार आहेत कारण का डुप्लेट कंप्लीट करणार आहे हायड्रोजन. ऑक्सिजन किती आहे 1 2 3 म्हणजे 8 इंटू 3 अँड प्लस नायट्रोजन किती आहेत 1 इंटू 8. ओके म्हणजे हा 2 8 3 8 3 24 आणि हा 8 8 चौक 32 आणि 8 24 आणि 8 32 32 आणि 2 34 इलेक्ट्रॉन्स आले. आता शेअर्ड इलेक्ट्रॉन्स करा. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती N मायनस S न ते किती येणार आहेत बघा. N मायनस S न तर आपल्याला 34 मायनस 24 इक्वल टू 10 इलेक्ट्रॉन्स येणार. मग आता 10 इलेक्ट्रॉन्स आपण जर घेतले शेअर करताना इथे आपण आता जरा पर्टिक्युलरली मी जरा लाल पेन घेतो. हा 1 झाला. हा पर्टिक्युलरली असा करूया आपल्याला 2 झाले. ओके आता हा 3 म्हणजे बघा 2 2 4 2 6 2 8. आता ह्या दोन्ही पैकी मी एकालाच फक्त मल्टिपल बॉन्ड टाकतो. हे 10 इलेक्ट्रॉन्स झाले. ओके म्हणजेच 10 मधले म्हणजे टोटल 24 मधले 10 गेले म्हणजेच किती राहिले तुमचे 24 मधले 10 गेले राहिले 14. हे लक्षात ठेवा. ओके आता तुम्हाला बघा की इथं 14 राहिल्यानंतर आपल्याला इथं 2 2 4 ओके इथं 2 2 4 ओके म्हणजे 4 आणि 4 8 आणि इकडं ऑक्सिजन वरती हे तुम्हाला मल्टिपल बॉन्डिंगला आलेले आहेत. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 2 14 14 4 18 आणि 18 4 22 आणि ह्या नायट्रोजन वरती लोन पेयर 1 म्हणजेच बरोबर 24 झालेला आहे. हे लक्षात घ्या. आणि हे लोन पेयर हे असं आपण दाखवूया. ओके हे लोन पेयर जर दाखवले की तुमचं स्ट्रक्चर HNO3 चं कंप्लीट होतं. हे लक्षात घ्या. आणि म्हणून कुठल्याही मेथडनं जरी केलं तरी तुम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर हे काढता येतं. एवढं डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो येणार आहे ज्याला आपण पर्टिक्युलरली H3PO4 हा जर काढायचा जर झाला H3PO4 हे आपल्या आता बघा हा H3PO4 आता ह्याचं स्केलेटन काढायचं म्हणजेच आपल्याला लक्षात घ्या इट इज अ व्हेरी डिफिकल्ट कॅरेक्टर येणार आहे. आणि म्हणून आपल्याला बघा एक इथं P घ्यायला पाहिजे. इथं एक O हा O इथं एक H हा O इथं एक H हा O इथं एक H. ओके हे तुम्ही घेणार.
हायड्रोजन मध्ये तुम्हाला माहिती आहे की एकच कॅरेक्टर आहे आणि इथं 285 आणि 26 बघा. हायड्रोजन मध्ये 1 येणार, फॉस्फरस मध्ये 285 ओके, आणि ऑक्सिजन मध्ये 2 आणि 6 हे कॅरेक्टर्स बघायला मिळणार आहेत. म्हणजे 8 आणि 5 पर्टिक्युलर 285 म्हणजे पर्टिक्युलरली 6 5 11 1 12 एवढं आपल्याला शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. जे ऑक्सिजन 4 आहेत हे लक्षात ठेवा. ऑक्सिजन 4 म्हणजेच हे 24 इलेक्ट्रॉन येणार. ओके, ऑक्सिजनचे 24 इलेक्ट्रॉन हे कॅरेक्टर लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग आपण काय करूया, फॉस्फरस हा इथं ठेवलेला आहे ना आपण. हा फॉस्फरस बरोबर हा X आणि हा X हा एक आला. ओके, आणि हा असा आला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा फॉस्फरसचा हे असं घेऊया. ठीक आहे, लोन पेअर टाकून देऊया. हे 3 ऑक्सिजन बरोबर झाले आणि हे लोन पेअर फॉस्फरसचा. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, मग आता ऑक्सिजन बरोबर जर करायचं झालं तर ऑक्सिजन बरोबर आपण आता उलट करूया. इथं हा केला आपण. आता प्रत्येक ऑक्सिजन वरती किती येणार आहेत बघा राजानो इलेक्ट्रॉन्स. तर 4 इलेक्ट्रॉन्स इथं यायला पाहिजेत. म्हणजेच इथं 2 ऑलरेडी गेलेले आहेत शेअरिंग करता. म्हणजे इथं 2 2 4 2 2 4 2 2 4 आणि इथं तुमचं 1. हे असं स्ट्रक्चर H3PO4 चं बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये आपल्याला सगळ्यामध्ये H3PO4 HNO3 NO2 हे कॅरेक्टर्स लेविस डॉट स्ट्रक्चर्स करता घेतले जातात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि मग इथं आपल्याला उद्याच्याला थोडी आणखीन प्रॅक्टिस करायची आहे लेविस डॉट स्ट्रक्चरची. आणि ते कसं काढलं, काय कसं काढता येईल ह्याचा आपण आणखीन अभ्यास करायचा आहे. आता हे लेविस डॉट स्ट्रक्चर्स करता राजानो काय इम्पॉर्टंट आहे तर पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे. आणि जे रूल्स दिलेले आहेत ते रूल्स एक्झॅक्टली व्यवस्थित तपासा, व्यवस्थित बघून घ्या, वाचून घ्या. दोन्हीही रूल्स आपल्याला अप्लाय करता येतात. 2 प्रकारचे मी रूल्स दिलेले आहेत, पहिल्यांदा आणखी नंतरचे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन्स हे सगळ्यात महत्वाचं येतं. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सचंच कॅल्क्युलेशन हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि त्याप्रमाणे रिमेनिंग कॅल्क्युलेशन झाल्यानंतर पहिल्यांदा सिंगल बॉन्ड कॅरेक्टर द्यायचं, मग मल्टिपल बॉन्डला काय येतं उरते का बघायचं, आणि मग त्यांच्यामध्ये आपल्याला डॉट स्ट्रक्चर हे काढायचं. ओके, तर इथं आपण आज थांबूया लेविस डॉट स्ट्रक्चर्स प्रमाणे. थँक्यू व्हेरी मच.